साळाव तळेखार महामार्गाची दुर्दशा 6 महिन्यांपासून नागरिकांचे हाल करत आहे। उखडलेला 13 किलोमीटरचा रस्ता, खड्डे, चिखल आणि अपघातांच्या धोक्यामुळे नागरिकांचे जीवन अत्यंत असह्य झाले आहे। अखेर या ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचा संताप आज ज्वालामुखीसारखा फुटलाय। भर पावसातही नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि उग्र रास्ता रोको छेडलाय। घोषणाबाजी करत प्रशासनाला जागवण्याचा प्रयत्न केला गेलाय। या आंदोलनाचे नेतृत्व रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांनी केले। त्यांना उपजिल्हा प्रमुख प्रशांतदादा मिसाळ आणि युवासेना तालुका प्रमुख किशोर काजारे यांनी साथ दिली आहे। तब्बल 200 ते 250 संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त केलाय। सुरेंद्रदादा म्हात्रे यांनी स्पष्ट केले की MSIDC आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराला नागरिक माफ करणार नाहीत। मागण्या मान्य न झाल्यास नवरात्रीपूर्वी आणखी भव्य आणि आक्रमक मोर्चा उभारला जाईल। आंदोलनादरम्यान MSIDCचे मुख्य अधिकारी MK सिंग यांना निवेदन देण्यात आले असून गणेशोत्सवापूर्वी 23 ऑगस्ट पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची हमी देण्यात आली आहे। नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलाय की हा रास्ता रोको फक्त एक सुरुवात आहे। जर काम वेळेत पूर्ण झाले नाही तर जनआक्रोश आणखी भडकणार आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि कंत्राटदारावर राहील। 25 तारखेपर्यंत तळेखार ते साळावपर्यंत एक साइड GSB करून पाहिजे। 24 तास इथे 3 वर्ष ॲम्ब्युलन्स पाहिजे। डायव्हर्शन जिथे जिथे काम चालले तिथे तिथे त्यांनी डायव्हर्शन चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे। तिथे लाईटची व्यवस्था करायला पाहिजे आणि ज्यांनी ह्या रस्त्याच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पैसे खाल्ले आणि ज्यांनी या रस्त्यासाठी अडथळा आणला त्यांचा वाटोळा होईल। जनतेची त्यांना काय पडलेली नाहीये। जनतेचा काय इथं जनतेला किती त्रास होतोय ते त्यांनी पाहिलेलं नाही। रोज ऍक्सिडेंट होतात, रोज गाड्या ऍक्सिडेंट होतात, लोकांना लागतोय, लोक पडतात, कोणी नाही विचारायला गेलं तर लगेच त्याला उलटी विचारला केलं जातं आणि त्यांना पोलीस त्रास देतात। गेल्या 6 महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि आता अशी परिस्थिती झाली 13 किलोमीटरचा रस्ता खोदल्यामुळं इथल्या सामान्य नागरिकांना मार्केटला जाणं, मुलांना शाळेत जाणं किंवा कुठल्या कामाला जाणं हे आता शक्य नाही। ह्या रस्त्याने जाऊच नाही शकत आणि त्याच्यामुळे ह्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। एवढे प्रचंड हाल होत आहेत की लोक काम नाही करू शकत आणि त्याच्यामुळे हा रस्ता त्यांनी त्वरित दुरुस्त करावा याच्या मागणीसाठी आज आम्ही यांच्या विरोधात रास्ता रोको केलेला आहे। या आंदोलनाला भर पावसात तुम्ही एवढा प्रतिसाद देताय, त्यावर लोकांचं म्हणणं काय असेल, तुमचं काय म्हणणं एवढं आहे की भर पावसात लोकांनी येणं अपेक्षित याच्यासाठी होतं की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर त्या चिखलामध्ये पडून रस्त्यात चिखलात मागण्यापेक्षा एक दिवस चांगल्या पावसात भिजलेलं नक्कीच चांगलं आहे आणि हे भिजणं नक्कीच पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे इथल्या स्थानिक लोकांना सगळ्यांना सुखकर प्रवास कसा करता येईल यासाठी सगळे आमचे प्रयत्न आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी ओमकार नागावकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।